अडीच वर्ष महाविकास आघाडी, त्यानंतर शिंदे सरकार आणि आता मात्र महायुती सरकार। अजित पवारांचं अर्थमंत्रीपद हे फिक्स आहे। अजित पवार निधी देत नाही अशी तक्रार शिंदेचे आमदार करत होते। कुठेतरी आपण याच कारणाने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचं अनेकदा शिंदेच्या आमदारांनी सांगितलं होतं। मात्र आता तेच अजित पवार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेतेही अजित पवारांचं अर्थ खातं पुढे करून मतदारांना एकाप्रमाणे प्रलोभन देत आहेत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा राज्यभरात उडताना दिसतोय। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आवाहन करून तसंच काही ठिकाणी प्रलोभन देऊन मतांची गोळाबेरीज करत आहेत। अशाच अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी विविध माध्यमातून टीका केली होती। मत दिली तर निधी देऊ असं खुलेआम अजित पवार म्हणाले होते। तुम्ही मला मतदान करा तरच मी तुमची कामे करून देईल, तुम्ही काट मारतील तर मी निधीवरही काट मारेल असा धमकी वजा इशारा अजित पवारांनी मालेगावात दिला होता। आता त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत राष्ट्रवादीचे नेतेही अशाच प्रकारचे प्रलोभन देत असल्याचं दिसून येत आहे। ज्या वार्डात कमी मत मिळतील त्यांनी ठरवून ठेवा, आपलं काहीही खरं नाही असा दम राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी दिला होता। कामगार नगर पालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। आता दुसरं नाव यामध्ये येत आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं। तुम्ही जर आमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्याल तर निधीचा महापूर वाहणार असं ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले होते। त्यांच्याही वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। आता यात भर पडली ती रुपाली चाकणकरांची। तुम्ही आम्हाला मतदान करा, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्या हाती आहे असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या। यावर मात्र काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी त्यांचा आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला। त्यांच्या काय बापाची तिजोरी आहे का? सत्तेची गरमी कशाला दाखवता असं वडेट्टीवार म्हणाले। इकडे मित्रपक्षातील नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेत। चाव्या तुमच्याकडे पण मालक आमच्याकडे असं म्हणत आपणच सत्तेच वरचढ असल्याचं चंद्रकांत पाटलांनी दाखवून दिले। तर चाव्या कुणाकडेही असो, सर्व मिळून निर्णय घेतात असं म्हणणं संजय शिरसाटांनी शिवसेनी बाजूने मांडलं। लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला माझ्या खात्याचा 400 कोटींचा निधी वापरतात असं म्हणणारे संजय शिरसाटांनी आता मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना मवाळ भूमिका घेतली। तर सत्तेत जरी अजित पवारांकडे अर्थ खात असलं तरी आपणच सत्तेचे बॉस आहोत असं भाजपने दाखवून दिलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।